नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ सर्वांना. स्वातीज रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत मक्याच्या दाण्यांपासून पॉपकॉर्न कसे करावे. त्यासाठी कुठल्याही शॉपमध्ये तुम्हाला मिळतील. ही रेसिपी सगळ्यांनी एकदा नक्की ट्राय करा. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. त्याआधी सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल, चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशाच सोप्या पद्धतीच्या रेसिपीज तुम्हाला स्वातीज रेसिपीमध्ये बघायला मिळतील. आज आपण बघणार आहोत पॉपकॉर्न बनवण्यासाठी मी बारीक मक्याचा दाणा घेतलेला आहे. हा स्पेशल पॉपकॉर्न बनवण्यासाठी यूज करतात. हा बाजारात कुठेही उपलब्ध असतो. याची साधारणतः किंमत ही 150 रुपये किलो आहे. हा दिसायला एकदम छोटासा राहतो, नॉर्मल दाण्यापेक्षा एकदम बारीक असतो. तर त्यासाठी मी घेतलेलं आहे मीठ, हळद आणि तेल. आपण आता बाजारात मिळतात असे पॉपकॉर्न आपण आता घरीच 2 मिनिटाच्या आत बनवणार आहोत. ते बनवण्यासाठी आता मी कढई गरम करायला ठेवते. गॅस ऑन करून कढई तापवायला ठेवू. कढई ही चांगली तापू देऊया. कढई तापली की आपण याच्यात तेल टाकूया. अर्धी वाटी मक्यापासून आपल्याला कढईभर पॉपकॉर्न मिळणार आहे. चला तर मग बघूया. तेल गरम करायला ठेवलं आहे. गॅसची फ्लेम ही वाढवते मी. तेल गरम झाल्यावर आपण 1 चम्मच हळद घेतली आहे, ती टाकूया. त्यानंतर चवीनुसार मीठ. हे सगळं मिक्स करून घेऊ. आता हे मक्की टाकूया. हे छान गरम होत नाही तोपर्यंत आपल्याला परतवायचं आहे. कढईमध्ये मक्यांची फुटायला सुरुवात झाली की आपण लगेच झाकण लावणार आहोत 2 मिनिटासाठी. बघू शकता फुटायला सुरुवात झाली. आपण झाकण लावूया. ते फुटतं तेव्हा असा आवाज होतो आणि आवाज पूर्णपणे बंद झाला की आपले पॉपकॉर्न हे रेडी होतात. सगळ्यांनी एकदा नक्की ट्राय करून बघा. आता आवाज कमी झाला आहे. आपण हे झाकण उघडून बघूया.
हे बघू शकता, वाटीभर मक्याच्या दाण्यापासून आपल्याला कढईभर पॉपकॉर्न मिळाले. सगळ्यांनी ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि स्वातीज रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओज बघायला मिळतील. चला तर मग भेटूया पुढच्या काहीतरी नवीन विशेष रेसिपीसह. धन्यवाद.